नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 19 मे 2025 रोजी GMC कोल्हापूर क्वेश्चन पेपर झालेला आहे. GMC कोल्हापूर ड चा पेपर झालेला आहे. तर त्या पेपरमध्ये सकाळच्या बॅचला सर्व विषयांचे जे प्रश्न आले होते तसंच त्याचं ॲनालिसिस म्हणजे नेमकं कोणकोणत्या घटकावर त्यांनी प्रश्न विचारले होते, पेपरचं स्वरूप कसं आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी पहा GMC क्वेश्चन पेपर कोल्हापूर. सुरुवातीला आपण मराठी व्याकरणामध्ये कोणकोणत्या याच्यावर प्रश्न आले होते त्याची माहिती पाहूया. तर प्यारा जंबल. आता मराठी व्याकरणामध्ये प्यारा जंबल म्हणजे काय, तर एक 4 वाक्य दिलेली असतात आणि त्या वाक्यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा असतो. त्याच्यानंतर चुकीची वाक्यरचना नीट करा. म्हणजे अशी वाक्यरचना दिलेली असते त्याच्यामध्ये काहीतरी एखादी चूक दिलेली असते, तर ती चूक दुरुस्त करून योग्य वाक्य कसं तयार होईल हे आपल्याला सांगायचं असतं. त्याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, उतारा. आता उतार्यावर प्रश्न कसे येतात, एकदम साधे सोपे प्रश्न असतात. उतार्यावर सुद्धा एखादा समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्दसुद्धा विचारतात. त्याच्यानंतर उतार्याला योग्य नाव द्या, उतार्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे अशा स्वरूपाचे प्रश्न उतार्यावर. त्याच्यानंतर गाळलेल्या जागी योग्य शब्द रचना करा. आता गाळलेल्या जागी योग्य शब्द रचना करा त्याच्यामध्ये वाक्याचा काळ असेल किंवा एखादा आपल्याला मराठी भाषा सर्वांना येते की वाक्य वाचल्या लगेच लक्षात येतं की त्या रिकाम्या जागी कोणता शब्द दिला पाहिजे. अतिशय सोपे ते प्रश्न असतात. तर मराठी व्याकरणावर अतिशय सोपे प्रश्न आलेले होते. ज्यांचं अभ्यास थोडा जरी बरा असेल तरी तो आउट ऑफ घेऊ शकेल असे ते प्रश्न होते. त्याच्यानंतर आता इंग्लिश ग्रामरमध्ये पहा. तर इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा प्यारा जंबल विचारलं होतं. म्हणजे 4 ते 5 वाक्य दिलेले असतात आणि मग त्यांचा योग्य क्रम लावायचा असतो. पॅसेज खूप सोपा होता असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सेम मिनिंग वर्ड म्हणजे एखादा शब्द दिलेला असतो आणि मग त्याच अर्थ असलेला शब्द ओळखा पर्यायामधून. त्याच्या म्हणजे सिनॉनिमसारखाच असतो तो. त्याच्यानंतर सिनॉनिम्स, अँटोनिम्स याच्यावरही प्रश्न होते. वाक्यरचना चुकीची केली होती. म्हणजे एक वाक्य दिलेलं त्याच्यामध्ये काहीतरी भाग वाक्याचा चुकीचा होता, तो करेक्ट करून सांगायचा होता. म्हणजे 3 शब्दांची जागा बदलली होती, त्याचं नीट करा असं दिलेलं होतं. रिकाम्या जागा भरा. आता फिल इन द ब्लँक हे जे असतं ना इंग्लिश ग्रामरमध्ये त्याच्यामध्ये टेन्स, प्रिपोजिशन, आर्टिकल हे 3 टॉपिक खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर GSमध्ये पहा जास्त प्रश्न हे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीवर त्यांनी विचारले होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रश्न असा होता, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मिळालेला आहे, APJ अब्दुल कलाम यांना मिळालेला आहे, सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी असं दिलं की 4 नावं दिली होती आणि सर्व बरोबर होते. म्हणजे जेवढे 4 नावं दिले होते ना त्या सर्वांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता. त्याच्यानंतरचा प्रश्न होता, धोम धरण कोणत्या नदीवर आहे. त्याच्यानंतर लॉन टेनिस खेळाडूचं नावसुद्धा त्यांनी विचारलेलं होतं. आता मॅथ्समध्ये पहा सरळ रूप द्या म्हणजे पदावलीवर सर्वात जास्त प्रश्न होते. भागीदारीवर एक प्रश्न होता, टक्केवारीवर एक प्रश्न होता, खोट्यावर 2 प्रश्न होते, नाव प्रवाहावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले होते. तर अशा स्वरूपामध्ये आजचा पेपर होता. तर आता GMC नांदेडची तुम्ही तयारी करत असाल तर कशी तयारी करायची तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि मुद्रांक विभागामध्ये सुद्धा परीक्षा होणार आहे. तर मुद्रांक विभागामध्ये सुद्धा ड पेपर याच टाईपमध्ये येणार आहे. तर अशाच पद्धतीनं तुम्ही सर्वांनी अभ्यास करा. जर तुम्हाला NMMC ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि NMMC ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. एवढ्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.